सैनिक टाकळीत विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू. प्रस्तावित MIDC रद्दसह पाणी प्रश्नांवर आंदोलन. शिरोळ तालुक्यातील विविध स्थानिक प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सैनिक टाकळी इथं गुरुवारपासून अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात आला. प्रस्तावित MIDC रद्द करणं, नियोजित इचलकरंजी पाणीपुरवठा योजना रद्द करणं, परिसरातील जमिनी व पाण्याचं संरक्षण करणं या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी प्रस्तावित MIDCमुळे सुपीक शेती व स्थानिक नागरिकांचं हित बाधित होणार असल्याची भूमिका मांडली. दानवाड संगम परिसरातील पाण्याचा वापर शिरोळ तालुक्याच्या हितासाठी व्हावा अशी मागणी करण्यात आली. इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करून तिथून पाणीपुरवठा करण्याचा पर्याय स्वीकारावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या उपोषणात आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, माजी सैनिक रिटायर्ड कॅप्टन विजय गायकवाड उपोषणास बसलेत. त्यांना माजी सैनिक सुभेदार डॉक्टर सिद्धू पाटील, शामराव पाटील, रिटायर्ड कॅप्टन अनिल पाटील, रिटायर्ड कॅप्टन कृष्णा पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी, नागरिक, विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी अमर पाटील, अमोल वासनकर, आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष नागेश काळे, प्रदीप पाटील, माणिक पाटील, रणजित पाटील, सुनील कोष्टी, मनोहर भोसले, अमोल शेळके, हनुमंत पाटील, विकास पाटील, नवनाथ पाटील, रोहन पाटील, प्रवीण निर्मळे, संदीप पवार, सागर शिरहट्टी, आनंदराव पाटील, संभाजी गायकवाड, सुधीर पाटील, श्रीधर भोसले आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी सुदर्शन कदम, प्रल्हाद साळुंखे.